माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट सादर करत आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये काय आहे. चला जाणून घेऊया संगणकाच्या आतल्या सगळ्या घटकांबद्दल अगदी सोप्या भाषेत. आपण रोज तासनतास ज्या स्क्रीनकडे बघतो, कधी विचार केलाय की तिच्या आत त्या काचेच्या मागे नक्की काय दडलंय? चला तर मग आज आपण मिळून हेच रहस्य उलगडूया. चला सुरुवात करूया लॅपटॉपच्या चेहऱ्यापासून, म्हणजे त्याच्या स्क्रीनपासून. आपल्याला काय वाटतं, ही फक्त एक काच आहे, बरोबर? पण तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण लॅपटॉपमधला हा सगळ्यात नाजूक आणि सगळ्यात महागडा भाग आहे. बरं, आजचा या आपल्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण लॅपटॉपच्या स्क्रीनच्या आत डोकावू, मग पॉवर आणि कनेक्शन्सबद्दल बोलू, त्यानंतर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साध्या आणि प्रगत साधनांबद्दलही जाणून घेऊ, आणि शेवटी या सगळ्या ज्ञानामुळे काय साध्य होतं तेही पाहू. मग तयार आहात का? चला तर मग लॅपटॉपच्या स्क्रीनचे थर एकामागून एक उलगडूया आणि बघूया आत नक्की काय दडलंय. पुढचा भाग समजून घेण्याआधी एका कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलूया. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही काम करत आहात आणि अचानक लॅपटॉपची स्क्रीन अंधारी झाली? कॉम्प्युटर तर चालू आहे, पण स्क्रीनवर काहीच दिसत नाही. असं का होतं? तर या समस्येमागचा खरा गुन्हेगार आहे हा छोटासा पार्ट. याला म्हणतात इन्व्हर्टर बोर्ड. याचं काम काय, तर स्क्रीनच्या बॅकलाईटला म्हणजे आतल्या दिव्याला पॉवर देणं. आणि जेव्हा हा बंद पडतो तेव्हा आपली स्क्रीन अक्षरशः अंधारात जाते. तर हा इन्व्हर्टर ज्या दिव्याला पॉवर देतो तो म्हणजे हा बॅकलाईट लॅम्प. आता यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? जर हा दिवा खराब झाला तर अख्खी स्क्रीन बदलायची काहीही गरज नाही. फक्त तो दिवा बदलला तरी तुमचं काम होऊ शकतं. किती पैसे वाचतील विचार करा. अर्थात स्क्रीन फक्त एका दिव्याने नाही चालत. ही बघा स्क्रीन केबल. ही मदरबोर्डवरून डेटा आणि पॉवर दोन्ही स्क्रीनपर्यंत पोहोचवते. आणि आपला वेब कॅमेरा, तो जरी स्क्रीनमध्ये बसवलेला असला तरी तो एक वेगळा पार्ट आहे जो बदलता येतो. आणि हे हिंजेस विसरून कसं चालेल, जे आपल्या स्क्रीनला उघडबंद करायला मदत करतात. हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. बरं, आता स्क्रीनला आणि बाकीच्या सगळ्या भागांना ऊर्जा मिळते कुठून? चला आता आपण लॅपटॉपच्या जीवनरेखा म्हणजे त्याच्या पॉवर आणि कनेक्शन्सबद्दल बोलूया. तर बघा, लॅपटॉपला पॉवर मिळण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक तर ही आपली बॅटरी, ज्यामुळे आपण लॅपटॉप कुठेही घेऊन जाऊ शकतो, आणि दुसरा म्हणजे हा एसी अडॅप्टर. याचं काम महत्त्वाचं आहे. हे आपल्या घरातल्या विजेला म्हणजे एसी करंटला लॅपटॉपला चालणाऱ्या डीसी करंटमध्ये बदलतं. ओके, आता आपल्याला लॅपटॉपचे भाग तर समजले, पण समजा काही दुरुस्त करायचं असेल तर कोणती हत्यारं लागतील? चला आधी अगदी बेसिक दुरुस्ती टूलकिटमध्ये काय काय लागतं ते बघूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, लॅपटॉप दुरुस्त करायला घरातला साधा स्क्रूड्रायव्हर नाही चालणार. यासाठी एकदम छोटे म्हणजे मायक्रो साईज फिलिप्स हेड स्क्रूड्रायव्हर लागतात. आणि काही विशिष्ट लॅपटॉप्स, खास करून मॅकबुक सारखे, त्यासाठी तर असे स्टार टिप्ड स्क्रूड्रायव्हर लागतात. आणि ही बघा, मिनी नीडल नोज प्लायर्स. आता ही एवढी लहान का? कारण लॅपटॉपच्या आत इतकी कमी जागा असते ना की तिथे आपली मोठी प्लायर्स पोचूच शकत नाही. म्हणूनच हे लहानसं हत्यार दुरुस्तीसाठी खूप खूप महत्त्वाचं ठरतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण लॅपटॉप दुरुस्तीमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं साधन कोणतं असेल? तर एक साधा क्लिनिंग ब्रश. यावरून एकच गोष्ट कळते की आपल्या उपकरणांचं आयुष्य वाढवण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करणं किती गरजेचं आहे. चला आता बेसिक गोष्टी तर झाल्या, आता थोडं लेव्हल अप करूया. मोठ्या आणि जरा गुंतागुंतीच्या कामांसाठी कोणती ॲडव्हान्स साधनं लागतात ते बघूया. हे आहे लिक्विड फ्लक्स. हे एक प्रकारचं केमिकल क्लिनिंग एजंट आहे. सोल्डरिंग करताना म्हणजे दोन तारे जोडताना पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतात. यामुळे काय होतं की जोड एकदम पक्का आणि मजबूत बसतो. याला म्हणतात थर्मल पेस्ट. आपल्या लॅपटॉपमधला प्रोसेसर खूप गरम होतो, बरोबर? तर त्याला थंड ठेवण्यासाठी ही पेस्ट लावली जाते. पण एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, नेहमी चांगल्या क्वालिटीची म्हणजेच सिल्वर थर्मल पेस्ट वापरावी. आणि एकदा वापरलेली पेस्ट काढून टाकून नेहमी नवीन लावावी. जुनी पेस्ट पुन्हा कधीही वापरायची नाही. टूथपिक्स? तुम्ही बरोबर वाचलत. आता तुम्हाला वाटेल की दुरुस्तीमध्ये टूथपिकचं काय काम? पण थांबा, याचंही खूप महत्त्वाचं काम आहे. तर टूथपिक्सचा उपयोग इपॉक्सीसारखा चिकट पदार्थ लावण्यासाठी किंवा नाजूक रिबन केबल्स अलगद काढण्यासाठी होतो.
याशिवाय ॲडव्हान्स कामांसाठी तुम्हाला लॅपटॉपचं केसिंग उघडण्यासाठी प्लास्टिकची साधने लागतील जेणेकरून ओरखड येणार नाहीत. मदरबोर्डवर काही दुरुस्ती करायची असेल तर इपॉक्सी ग्लू लागेल. इलेक्ट्रिकल कामांसाठी सोल्डरिंग आयर्न आणि हो, विजेच्या समस्या तपासण्यासाठी हा मल्टीमीटर तर हवाच. तर या संपूर्ण प्रवासात आपण कुठे आलो आहोत? एका अज्ञात, बंद डबीपासून तिच्या आतल्या प्रत्येक भागाला समजून घेण्यापर्यंतचा प्रवास आपण केला आहे. तर या माहितीमुळे काय झालं? आता आपण आपल्या डिव्हाइसमधील महत्त्वाचे भाग ओळखू शकतो. स्क्रीनसारखा एखादा भाग का काम करत नाहीये याचं निदान करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे बेसिक आणि ॲडव्हान्स दुरुस्तीसाठी कोणती साधने लागतात यातला फरकही आपल्याला आता कळलाय. आणि शेवटी एक प्रश्न. आता आपल्याला हे सगळं माहीत झाल्यावर आपली ही उपकरणं केवळ वापरून फेकून देण्याच्या वस्तू आहेत की ती आपल्यासमोर ठेवलेली अशी कोडी आहेत जी आपल्याला सोडवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आव्हान देत आहेत? यावर नक्की विचार करा.